आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। दुभाजकात लावलेले झाडे पाण्याअभावी सुकू लागली, पाणी टाकण्याची मागणी। नांदगाव रस्ते हे विकासाच्या रक्तवाहिन्या मानले जातात, पण चाळीसगाव ते चांदवड या राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना विकासाच्या नाही तर विनाशाच्या खुणा अधिक दिसू लागल्या आहेत। जिथे काटेरी झुडपांचा विळखा, जीवघेणे खड्डे आणि अंधारात बुडालेले रस्ते, या महामार्गावर प्रवास करायचा की मृत्यूला आमंत्रण द्यायचे असा प्रश्न आज प्रवाशांना पडलाय। याचा खास वृत्तांत फक्त बीबी न्यूज महाराष्ट्राच्या दर्शकांसाठी। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेल्या काटेरी बाबडींनी जणू रस्त्यालाच गिळंकृत केले आहे। एवढे रस्ता अरुंद झाला असून दुचाकीस्वारांना जखमा होण्याचे प्रमाण वाढले। सर्वात महत्त्वाचे म्हणजे ब्लाइंड स्पॉट्स, वळणावर समोरचे वाहन दिसत नसल्यामुळे अपघातांची मालिका सुरू झाली आहे। राष्ट्रीय महामार्गावरील मेंटेनन्स विभाग नेमकी कोणाची वाट पाहत आहे हा मुद्दा उपस्थित होतोय। तसेच नांदगाव शहर असो की फुलेनगर, श्रीरामनगर ते गिरणानगर, गंगाधरी या भागातील पथदीप अनेक दिवसांपासून बंद आहेत। रात्रीच्या वेळी हा संपूर्ण परिसर काळोखात बुडालेला असतो। यामुळे विशेषतः महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। चोरी आणि अपघाताच्या भीतीने नागरिक दहशतीखाली आहेत। नांदगाव शहरातील गुरुकुल कॉलेज जवळील पूल आणि शाकंभरी नदीवरील पुलाची अवस्था अत्यंत दयनीय आहे। या महामार्गावर खड्डे आहेत की खड्ड्यात महामार्ग हे समजत नाही। खड्डे चुकवण्याच्या नादात वाहन चालकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे। प्रशासनाकडून फक्त तात्पुरते पॅचवर्क केले जाते, पण दर्जेदार डांबरीकरण कधी होणार असे प्रश्न तेथील नागरिक विचारू लागले आहेत। शिवनेरी बंगला, हुतात्मा चौक आणि साकोरा रोडवरील एसटी डेपो या महत्त्वाच्या ठिकाणी झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झालाय। वळणावरील अतिक्रमणामुळे चालकांचा अंदाज चुकतोय आणि वाहतुकीचा खोळंबा होत आहे। या गंभीर समस्याकडे लक्ष वेधण्यासाठी आता प्रवाशांनी आणि नागरिकांनी एकत्र येण्याची गरज आहे। आपण काय करू शकतो? एखादा मोठा अपघात घडल्यावरच प्रशासन जागे होणार का? हा खरा प्रश्न आहे। महामार्ग प्राधिकरणाने याकडे केवळ मेंटेनन्स म्हणून न पाहता सुरक्षा कर्तव्य म्हणून पाहावे आणि ही कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत, हीच आमची मागणी आहे। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक मारुती जगधने।